श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. हे स्वामी वचन. नामस्मरण करत असताना आलेली स्वामींची प्रचिती. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचा माझ्यावर वरदहस्त असल्याचा अनुभव मला माझ्या नोकरीच्या काळात वारंवार येत होता. प्रत्येक वेळी ते माझ्या पाठीशी उभे होते, म्हणूनच माझी जीवनातील वाटचाल इथवर आली. प्रत्येक प्रसंगात ते कोणत्या ना कोणत्या रूपाने उभे राहत किंवा कोणाच्या तरी बोलण्यातून मला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत असत. आताच्या ताज्या अनुभवाची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. 2006ची गोष्ट. गुरुवारचा दिवस होता. माझे नामस्मरण चालू होतं. सकाळी साधारणपणे 10 वाजता माझ्या मनात आले की किचन ओट्याच्या सिंकखालील जागा ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छ करावी. म्हणून तेथील वस्तू बाहेर काढल्या. त्यात एक दगडी पाटा वरवंटाही होता. पाटा सिंकखाली असलेल्या दरवाजामागे भिंतीला टेकून ठेवला. साफसफाई झाल्यावर दरवाजा बंद करण्यासाठी हाताने पुढे ओढला व मागे उभे असलेल्या पाट्याचे भान राहिले नाही व दगडी पाटा माझ्या डाव्या पायाच्या बोटाच्या बाजूवर पडला व पाट्याची टोकदार बाजू मधल्या बोटावर जोरदार आदळल्यामुळे जखम त्याच बोटाला झाली. रक्त खूप गेले. मांसही बाहेर आले. माझा जीव घाबराघुबरा झाला. क्षणभर वाटले की मला चक्कर येणार, परंतु स्वामींच्या कृपेने बाहेर गेलेले माझे यजमान तेवढ्यात परत आल्यामुळे त्वरित इलाज सुरू झाले. नंतर वैद्यकीय इलाजाने महिन्याभरात जखम बरी झाली. जर पाटा पाय व सर्व बोटांवर पडला असता तर, असा विचार केला तरी अंगावर शहारे येतात. श्री स्वामी समर्थांचीच कृपा झाली म्हणून थोडक्यात पायावर पडले, पण बोटावर निभावले व बरे पण झाले. असेच रोज स्वामींचे सत्यघटित अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.